श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मर्दंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्ग्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थगरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्। कशी हे सगळे प्रपंचादकून अत्यंत भिन्न जाऊन परमात्मस म्हणाल तसल परिकल्पना पुढे देऊन ह्या संसार म्हणाल तसल चक्रांत आम्ही खंयच्यान बांधून घेताच ह्या संसारा कारण कसलंय या बंधाक कारण कसलंय म्हणाल तसलं विषयाचेरी विस्तार जाऊन सांगच्याक आता परमात्म प्रारंभ झाला। श्री भगवान उवाच परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। परम भूयः प्रवक्ष्यामि अनिके तुका चढ हम सांगता ज्ञानानां ज्ञानमुत्तमं ज्ञानानां म्हणून सांगल्यारी ज्ञेय म्हणून कर्मार्थे लुट प्रत्यय तसलं ज्ञेयान तो उत्तम जावन असेल तसलं ज्ञातव्य जावन असेल तसलं तुझं की त्या आता आम्हाला सांगता या ज्ञात्वा खंची तू समजून घेऊन मुनय हा अत्यंत मननशील जावनशील तसं जीवराशी त्यांनी इतोगतः ह्या संसार सागरात कुणू बाहेर पोणू पराम सिद्धिम मोक्ष म्हणल तसलं परसिद्धीक गताः प्राप्ताः भवन्ति तसलं योग्य जावनशील तसलं मोक्षाक साधन जलल तसलं खंजकी या संसार चक्रादकून बाहेर पडता जलरी अत्यंत कोळका जलल विषयू त्या तुक सांगता इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च। असल वक्षमाणार्थक जावनशील तसल ज्ञान उपाश्रित्य योग्य रीतीरी संपादन कोर्नो मम साधर्म्यम मिगेल सारूप्यादि मोक्ष आगताः प्राप्ताः तसल जन सर्गेपि पुनोपजायन्ते कंचे 61 कालांत अपास्तांगेल जन्म मिळेल ना प्रलये न व्यथन्ति च प्रलय काल जल्ले म्हणून सांगल्यावर तांका दुःख येसना तांचे मरणाचे दुःख इत्यादी कसल्या ना तसल्या नित्य निरंतर त्या आनंदाचे भोग करताची मोक्ष त्याने अनुभवसिताची मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत। तशी कसं समजून घेऊ का म्हणून सांगले रे ह्या प्रकृती विषयाचे समजून घेऊ का तसल प्रकृतीला प्रतिज्ञा केलेलं तसल प्रकृतीला विवरण करता मम योनी मिगेल बायल जावनस मम भार्या कोणती महत् ब्रह्म अत्यंत महत् अत्यंत बृहत जावनशील तसल महती चित्प्रकृती तस्मिन् गर्भं ददाम्यहं तसल ब्रह्मणी चित्प्रकृतौ गर्भं ददामि तिगेल हंतो चतुर्विंशति तत्वयुक्त जावनशील तसल ते जीवराशी तिगेल सोदरांतु रेतो रूपेण आवतंतु निवेशन कोण रबयता तसल्या चित प्रकृती कंचकी परिणामान करताना सर्व या जगत येऊ का तसल एक योग्य शक्ती तिगेल हंतो आव भरता संभव सर्वभूतानां ततो भवति भारत। तसल हज्जन करताना तसल सामर्थ्यान करताना ती कसं करता म्हणून सगळ्या रे या सगळेची प्रपंचाच्या कंचकी सृष्टी इत्यादिक तिकेल कंचकी एक विकारानस्किना त्या जता तसल्या योग्य जावनशील तसल्या त्या प्रकृती तसल प्रकृती तू आव सामर्थ्य हे करता सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता। सगळे या प्रपंचांतो खंचेरी तिरी खंचे एक विकार जाव का खंचेरी तिरी एक निर्माण जाव का जले रे तक पूरे हक्का मूल स्रोतस कोण म्हणून सांगले रे हे सगळे जगत्याचे बापूस याम तक्का सर्व जनक कोण म्हणून सांगले रे तंतु पुरे हंतु जाव का जलल तसल ते एक शक्ती देऊन तज्जेना सृष्टी इत्यादी केलल तसल तो परमात्मूची हे सगळे जगत्या जनकू हे सगळे जगत्या बापूस तशी सगळे ये सगळे प्रकृतीक गर्भधान केलेल्या रीतीत ते गर्भधारण करून का जललाक तक्का
कारणीभूत जावन आशिल्लो तसल जन कोण म्हूण सांगल्यार तो परमात्मोची तसल प्रकृती तिगेल प्रकृतीन तू तिन्ही अंश त्या तिन्ही अंश आता विवरण करता जेव्हा आता सांगचे बंधन कशी वचका मोक्ष जाव काशील सांगता तू हे बंधना विषय कसाला सांगता मोक्ष नवम उद्देश्य म्हणून सांगले रे मोक्ष जाव का जाल्यार आम्ही खंयच्यान बांधून घेतल्याचे म्हणाल तसं ज्ञान असले रे तन दुखून कशी बाहेर येऊन मोक्ष पाव का म्हणाल तसं ज्ञान असता तसे जावन बंधा विषयाचे ज्ञान असले ताजी दुखून मोक्षा विषयाचे रे ज्ञान आमक जाता तशी ताजी विषयाचे रे आता परमात्म त्या बंधा विषयाचे रे विवरण करता सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् तसल्या तिन्ही गुण सात्विक राजसिक आणि तामसिक तसल्या सत्व रजस्तम म्हणल तसल गुणा हा प्रकृती संभवा ह्या हे पुरे प्रकृतीचे एक एक अंश आहे तसल्या ते कसं करता म्हणून सांगा रे निबध्नन्ति महाबाहो हे पुरे देहे देहिनमव्ययम कंचकी देही जावनशील तसल जीवाक देहांतु करताना तंग तंगेल देहा करताना तो जाऊचाक स्वरूपतः ता कंचे रीतीर अव्ययित स्वरूपतः बंधनातका जलरी कंचकी एक बा मनान करताना तागेल अंतःकरणाचे शिल तसले एक व्यामोहान करताना तो कसं जाता म्हणून सांगणारी हे गुणत्रय म्हणाल तसल बंधान तो बांधून घेऊन नसता महाबाहो देहे देहिनमव्ययम तंतु खंची सत्वगुण कसं रजोगुण कसं तमोगुण त्याची कार्य कसं म्हणाल विस्तार करचाक आणि मुकावेल 3 श्लोक तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ तंतु अत्यंत परमात्माला खजगी सामर्थ्यान करताना अशील तसल्या तिन्ही गुण या तिन्ही गुणाके मुख्य जावनो प्रत्येक पुढे सांगेल म्हणकेची सर्व जडाके जलरी एक अभिमानी म्हणाल तसल एक विषय असता तशी या तिन्ही गुणा अभिमानी कोण म्हणून सांगले महालक्ष्मीला तिन्ही रूपके श्री भूदुर्गा म्हणाल तसल तिन्ही रूपान सत्व रजस्तमो गुणाक ती नियमन करता तसल तंतु सत्व सत्वगुण म्हणून सांगले श्रीतत्व तसल तर श्रीतत्व अत्यंत निर्मलत्वात अत्यंत निर्मल रूपारी अत्यंत पावन रूपार असता अनामयम आमय म्हणून सांगल्यारे व्याध्युपद्रवादिक ना तसल एक श्रीतत्व तसल एक निर्मल जावनशील तत्र तच्च प्रकाशकम अत्यंत तत्वज्ञान उपा मेळ का जलेर कोणी एक तत्वज्ञानी जाव का जलेर तागेला त्या पात्रत्व सुका जलरी त्या खचकी एक सत्वगुणाच आधिक्य असल्या मात्र तंग कसं येता म्हणून सांगले योग्य जावन असेल दुसरं तत्वज्ञान संपादन करच्या जाता तज्जन कसं येता म्हणून सांगले सज्जनाल संग जाम सुखसंगेन तत्वज्ञान संगेन च देवान भदनाती तसल हज्जन कोणच मुख्य सात्विक कोण म्हणून सांगले देवता तसल देवतांक मुक्तियोग्यांक कंचकी एक तांगेल एक पात्रत्व कशा असता म्हणून सांगले सत्वान करताना खंचकी सत्वगुणाच आधिक्यान करताना तांका त्या बंधन जावन असता मागीर मध्यम जीवराशसच तंग कसं करता म्हणून सांगले रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंघेन देहिनम ह्या कंचकी मध्यम जीवराशसची तंक कसं करताची म्हणून सांगले रजो रागात्मकम विद्धी कंका कंचकी रजस गुणान त्या रजो गुणान बांधून घेता त्या बंधन कशा असता म्हणून सांगले रागात्मकम विधी त्याचे मुख्य जाऊन कसं येऊचे म्हणून सांगले राग खंचे ज्वेरिक ममता त्या राग असले कसं जाता त्या जे खंचे एक विषयाचे इच्छा असले कसं जाता म्हणून सांगले त्या माक जाव का म्हणेल तसल बुद्धी आता तसल तृष्णा संग समुद्भवम इदम मे भूयात या मग कस का या मक जाव का म्हणेल तसं आश या आशी उत्पन्न करता तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम तशी खंची एक आश असल्याने त्या जाव का म्हणून त्या विषयाचे प्रवृत्त जाताच तसल्या कर्मा बंधन त्या देही त्या मनुष्याक त्या जीवराशी बांधून घालता तसल्या मध्यम जीवराशी तसल एक स्थिती अधम जीवराशी असच तंग कसं येता म्हणून सांगले तमस्त्वज्ञानजम विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमादालस्य निद्रा बीही तन्निबध्नाति भारत तमो गुण या कच्चाक म्हणून सांगणारे अज्ञानजम त्याचे मुख्य जावन अज्ञानान जाऊचित असल कंची तमो गुण ते दुर्गा नियमन करत असल तर तत्व ती कसं करता म्हणून सांगणारे
मोहनम सर्व देहिना प्रत्येकालांतू एक मिथ्या ज्ञान अयथार्थ जावनशील तसल विषय अवज्ञान खंचे रीतीरे एक योग्य रीतीर त्याचे अर्थ जायना असे प्रत्येकाच्या विंगड रीतीर अर्थ जाऊ तसल एक स्थिती निर्माण करता तज्जन कसं परिणाम जाता म्हणून सांगणारे प्रमाद आलस्य निद्रा मागिरी भय म्हणाल तसल विषय इत्यादी निर्माण जाता तसल खंचकी एक हाज्यन करताना सगळे या खंचकी अधम जीवराशी असाची तंका तसल अधम जीवराशींक त्या तमो गुण असकिना त्या तमो गुण प्रचुर जाम तज्जे नसकिना या संसारांतो बांधून घालता तसली दुर्गा कंचकी परमात्माल अनुग्रहान करताना सत्वं सुखे संजायते रजः कर्मणि भारत ज्ञानम आवृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत अपास दृढीकरणात संक्षेप रूपारे तिन्ही हाची विवरण करता सत्वम सुखे संजायते सत्वगुणाच आधिक्य असल्यारी त्यातून तांका सुख चढ मेळचे रजोगुणाच आधिक्य असल्यारी कर्मबंधनां चढ असता के मागिरी तमोगुणाच आधिक्य असल्यारी तांगे ज्ञान आवरण जाव तांका प्रमादे अत्यंत दुर्मार्गारी त्यांनी खंचकी एक प्रवृत्त जाऊचे अधर्म मार्गारी अधर्म बुद्धी आदी रूप तांका प्रारंभ जाता म्हणेल तसल विषयाचेरी आग्रहपूर्वक उत उत म्हणे आग्रहपूर्वक परमात्म सांगता तसल हे बंदाच वैचित्र्य पळयताना हे तत्वांतू हे सत्वरजस्तमो मिळेल तसल तत्वांतू तंत एक तारतम्य असं त्याची खंचकी हज्जेन आता तुमक ऑलरेडी कळता कसं म्हणून झाल्या रे योग्य जाव नसेल तसल गुण सत्व गुण देतात तदनंतर रजोगुण तदनंतर तमोगुण ह्या कंचकी रीती रस म्हणारी त्याचे एक तारतम्य असं त्या कशी म्हणून सांगल्या रे परमात्मा सांगता रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा तिन्ही बंधकच तिन्ही आमक कसे करता म्हणून सांगल्यार बांधून घालता त्या तिन्ही बांधून घालले पुरे ह्याचे पुरे कार्य जाऊ का प्रत्येकडे ना त्रिवृत करण प्रत्येकडे मेळणूची सर्व कार्य जाऊचे तशी खंयची एक जीवराशी ते सत्वगुण कसे असत तशी त्या गेल्यानंतर रजोगुणे असता तमो गुणे असता तसला सत्वरजस तमो गुण तिन्ही गुण असताना हागेलांतू सत्व कार्य चढ बागिरे रजो कार्य तमो कार्य इत्यादी कसला जायना देवतालांते जलरी तमो गुणाच खंयची कार्य जाऊ का नवा तंकೈ जल अज्ञान तंकೈ जल प्रमाद तंकೈ जल आलस्य तंकೈ जल नींद इत्यादि केव का कोणकी अन्य सची मनुष्य राज सची तंकೈ जल सुख का कोणकी अधम सची तंकೈ जल सुख इत्यादि कसू का अशी प्रत्येक बंधक जाऊन प्रत्येक तत्ताची कार्य करत जल प्रत्येक गुण प्रत्येक या सगळे जगत त्यान दिसू का अंगेला सुख अंका कंचकी एक करताना कर्म अनेक लँक दुःख म्हणेल तसल विषयाचे असल विभेजन कसं लाक म्हणून सांगले रे रजस्तमश्च अभिभूय रजो गुणाक आणि तमो गुणाक अभिभूय ते एक रीतीरी दांटवून सत्वम भवती भारत सत्व गुण कंचकेस त्या अनेकही त्याच्यापाशी उत्कर्ष जाव खंचान ईश्वरेच्छया परमात्मा इच्छेन करताना या दोन्ही पशी प्रचुर जावनो ते सत्वगुण असता तशी उत्कट जावनशील तसलं सत्वगुणान करताना रजस तमो गुण म्हणाल तसलं त्याची कंचकी एक कार्य करनाश स्वकार्या दक्ष नातील सत्व गुणाची कसं येता म्हणून सांगले रे तज्जे कार्याक दक्ष जावनो तज्जे कार्य इत्यादी ते उत्पन्न करता ही मध्यम जीवराशी ते तशीच खंचकी तांगेला ते तीन गुण असता सात्विक गुणे अस राजसिक गुणे अस तामसिक गुणे अस तसं सत्वर स्तम म्हणाल तसल तिन्ही गुण असले तंगेलंतू राजसिक जावनशील तसल कार्य चढ दिसता सात्विक तामसिक तिथले दिसना कसं का म्हणून सांगले रे रजस सत्वम तमश्चैव खंचकी रजो गुणस त्या सत्व आणि तमाक अभिभूगय कोण त्यांची खंचकी एक कार्य आणतो स्वकार्य दक्षता तवे परमात्मा इच्छे नसकिना जाता तशीची तमस सत्वम रजस्तथा तमो गुणे जलरे सत्वगुणाक तशीची रजोगुणाक अभिभूय तजी कंचकी स्वकार्याक प्रतिबंधन कोण तमो गुण कंचकी तज्जी कार्य इत्यादिक अधिम जीवराशी हंतु नित्य निरंतर चलैसिता अशी प्रत्येक जेवची कंचाना म्हणून सांगले परमात्मा इच्छेन करताना तंग तंगेल जीवराशी योग्यतेन करताना तशलरी तुम्ही सांगली तवळी कसलं प्रत्येकाक अभिमानी देवत असता म्हणून तशी श्रीदेवील कार्य कसलं म्हणून सांगले रे सर्व सत्वगुणा नियंत्रण करून सुख इत्यादी दिवचे भूदेवीने कर्म इत्यादी दिवचे
दुर्गादेवीन मोहन इत्यादी कोर्च तशेलरी खंचकी सात्विक जीवराशिरी कशी रजोगुणाकार्य आणि तमोगुणाकार्य प्रतिबंधन जत्ता म्हणून सांगला तशीची श्रीदेवी थई भूदेवी आणि दुर्गादेवी प्रतिबंधन कोण राबतो म्हणून सांगला रे तशी परिकल्पना करूनच घे खंचकी परमात्माल इच्छा होंगा हंक सुख जाव का म्हणून असं तस जावनो श्रीदेवी प्रवृत्त जाता दुर्गादेवी आणि भूदेवी उदासीन जाऊन बैसताच परमात्मान ती काज्ञ केल्या मग काज्ञ करणी तस जाऊन आवनुत बैसता म्हणून अशी बैसता शिवाय खंचकी एक त्यांनी प्रवृत्त जाताना श्रीदेवी कार्य ते प्रवृत्त जाऊन असता ती उत्कट जाऊन असता तसल चिंतना खंचकी जडा तो आम्ही कस चिंतन करताची तसल चिंतना आम्ही देवीला तो करूनच कसं का म्हणून सांगले रे नित्यमुक्त तिगेल खंचकी एक संकल्प असा तिगेल खंचे एक कार्य असा त्या खंचे रीती नाश म्हणाला तीन कसं संकल्प तीन खंच्या प्रवृत्त झाला तर सत्य संकल्प जाऊन असेल तसं तिगेल स्वरूप झालं दुखून तीन प्रवृत्त झालं त्या कार्य जाऊ का तस्यानो खंचकी देवता हंत भितरी आलस्य निद्रा इत्यादी कसला असं ना म्हणून सांगणारी तीन ते संकल्प करणी म्हणून सांगा यांचे शास्त्र तशानो जड प्रपंचांतो जड प्रकृतींत आम्ही कशी पळयताची तशीची अभिमानी प्रकृतीन पळोवच्यानच योग्य रीतीरी तज्जे यथार्थ जावनशील तसं ज्ञान कोरका म्हणून होंगा टिप्पणीकार दाखवून देताच सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धी सत्तमित्युत जेव्हा या सत्वरजस तमो गुण म्हणाल तसं आमगेल दोळ्या दिसना किंवा सात्विकी किंवा राजसिकी किंवा तामसिकी इत्यादी खंचे आमगेल दोळ्या दिसना हा गेला तो खंची गुणा प्रकर्ष असं म्हणून कळला तस त्यानो कसं म्हणून आम्ही निर्धार करूया म्हणून सांगला रे सम खंचे रीती रे ताजे एक सत्वरजस तमो गुण आमगेल दोळ्या दिसन जाल्यार ताजे जेवची तसले कार्य दिसत कशी की उज्ज दिसन जाल्यार धुवर असं म्हणून जाल्यार आता तो उज्ज असं म्हणून आम्ही उज्ज लागला म्हणून कशी कळताच एक अंगडी वयल्यान धुवर वत जाल्यार ते अंगडी उज्ज लागला म्हणून सांगताच उज्ज पळेला वा ना उज्ज पळेल जाल्यार उज्जयान जेवचे तसल ते कार्य त्या धुवर तो धुवर पळयतना ते उज्ज लागला म्हणून कळता तशीची होंगय जाल्यार सत्वरजस तमो गुण दिसन जाल्यार त्याची कार्य कसं की दिसताच त्या कार्यान करताना ते ते त्या गुणसह म्हणाल तसल अनुमान आम्ही कोण घेऊ का आम्ही यथार्थ ज्ञान करून घेऊ का म्हणाल तसल एक विषय होंग परमात्मा सांगता सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धी सत्वमित्युत सर्व श्रोत्रादिद्वारान करताना सगळं शब्दादी ज्ञानात्मक जावन असेल तसल प्रकाश प्रकाश म्हणून सांगल्या लाईट बाहेर पडल्या उजवाड बाहेर पडले म्हणून नाही योग्य रीती तोंडारे कांती तदनंतर खंचकी ज्ञान म्हणेल तसल प्रकाश केदनई शास्त्र श्रवण करची कानो केदनई परमात्मा लेख भव्य जावन असेल प्रतिमा इत्यादी पळत तसल दोळ्या तीर्थक्षेत्रा भूंची तसल पाय परमात्माल अर्चनेक जाव का जलल वापुर तसल हात प्रत्येक तोंड जलरी परमात्मा नाम संकीर्तन एक कडचे तसल तोंड अस्सल खंचकी सर्व नवद्वारे जलर ते परमात्माल हजीगोस्कर वापून तसल ज्ञानमय जावन असेल तसल प्रकाश केज्ञता तदा तदा यदा तदा सत्वम विवृद्धम इति विद्यात तदना त्या खंचकी जीवराशीलंतू सत्व प्राचुर्यस्य म्हणून समजून घ्या तदनंतर खंची रज प्राचुर्यस म्हणून कशी कोळगा म्हणून सांगल्या रे लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणाम अशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ खंचकी एक जीवराशीलंतू लोभ खंचकी धनादी इच्छा प्रत्येक माकी जाव का कितले म्हणल्यार तृप्तीना तसं लोभ मागिरी प्रवृत्ती ही व्यर्थ जावन असेल तसल्या योग खंयची एक विषयाचेर खंय एक रिॲक्ट करूनच थंय जाल्यार वचून एक चड ओव्हर रिॲक्शन करचे मागीर काम्य कर्माच प्रारंभ करचे अशा महा खंयचे रीतीरी चित्ताक खंयचे रीतीरी क्षमता खंयचे रीतीरी अनुपरती मनाक खंय राबबो का ते राबयनाशी राबून मन प्रवृत्ती यथेच्छ जावन संकल्प करतो चलो स्पृहा स्पृहा म्हणून सांगल्या रे अप्राप्ताभिलाषा खंयची आमकां मेळना त्या विशयाचेर जाल्यार चड मनाक लेखून घेवचे हे पुरे केदन जाता म्हणून सांगले रे रजोगुणाच प्राचुर्य जातना असल पुरे जाता तस जावन हे पुरे विंगडालांतू पळत नाही आमगेलांतू पळो का आम्ही स्वपरीक्षा मुख्य कोर का आम्ही आमगेल बंधन काढून घेऊचे आमगेलांतू कसं गुण असं हे आम्ही पळोवन घेऊ का
खंयची योग्य रीतीर आमगे शस्त्राचं श्रवणा इत्यादी आमगेल कान निवत्ती जाल्यार आमगेला सात्विक गुण आसा म्हूण समाधान कोण देवा योग्य रीतीरी हज्जे नसकिना आमकां साधन मार्गार वरी म्हूण प्रार्थना करता. खंयची रीतीरी आमकां लोभ इत्यादी दिसता आमगेलांतू तेदना आमकां आमगेलांतू रजोगुणा प्रवृत्ती चड आसा म्हूण लेखोका. तदनंतर अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुर्नंदन. अप्रकाशः खंयचे विषयाचेर श्रोत्रादि कसं पुरे इंद्रिय सची हे खंयचे रीतीरी ज्ञान करूक आशे पावनाच परमात्मा विषयाचेर ज्ञान करू आशे पावनाच खंयचे एक विषयाचेर प्रवृत्ती ना कशे कसले कोरचाक एक उत्साह नातिलचे प्रमाद हा खंयचे रीतीरी अनवधान कॉन्सन्ट्रेशन नातील जावचे मोह हा प्रत्येक विषयाचेर विंगड रीतीरी अयथार्थ जावन समजून घेवचे हे पुरे तमस्येतानि जायन्ते हे प्रत्येक तमो गुणानच किना जावचे ते विवृद्धे कृनंदन. तशी त्या रीतीरी त्या लिंगान करतना त्या खंयची योग्य जावन आशिल्ले जाल्यार युक्तीन करतना ते तमोगुणा प्राचर्य म्हणून समजून घ्या. अशी विंगड विंगड आमगेल खंयची एक गुणान करतना आम्ही आमगेल साक्षी केन्नाय अंतर्मुख जावन पळोवका अंतर्मुख जावन पळोवन आमगेलांत कसं गुण आस कसं दोष आस हाची एक योग्य रीतीर परीक्षा कालकालाचेर आम्ही करून येवका. तेदना आमगेल हांतू आम्ही फट्टी मारूनच विंगडाक आम्ही फट्टी मारून समजान घेवची एक आमगेल मनान तुची आम्ही एक समाधान करून आम्ही एक ताक एक सांभाळून घेवची विंगड तस जावचानाच आमगेल विषयाचेर आम्ही कठोर जावन आसका विंगडाल विषयाचेर कितले कारुण्य दाखयताची तितले आमगेल विषयाचेर आम्ही कठोर जावन आसका. तशी आमगेल परीक्षा करताना खंयचे रीतीर एक या नातिले खंयचे रीतीर मुजगर करनाश अत्यंत स्ट्रिक्ट जावन कसले एक रीतीरी कॉम्प्रोमाइज नातील रीतीरी आमगेल गुण आम्ही तरी पळयताची ताची एक रीतीर आम्ही समजून घेताची तेदना आमगेलांतो खंयची गुणाची खंयची एक प्रीतीरी प्रवृत्ती इत्यादी कश जत्ता म्हणाल एक परिकल्पना आमक येता. तसं मिश्रत असल्यारी खंयची अधिक जावन आस कसं आमकां बंधक जावन आस हे प्रत्येक सत्वगुणात जे सत्वगुणाच रजोगुण जे रजोगुण तमोगुण जे तमोगुण ते प्रत्येक गुण जाल्यार आमकां बंधकच हांतू कसलो एक व्यत्यास ना. तस जावन ते अभिमानी जावन आशिल्ले तसल ते देवते गेले तशीच आमगेला हांत तशिल्ले ते गुणे गुण करच्याक खंयचे रीतीरी आमकां तमो गुण असल्यारी तमो गुण इत्यादीक नातिले सुरवेक सत्वगुणात बंधनांत जाल्यार तारतम्य ह्या प्रकारे प्रत्येक वर्लल बंधन सोड सुरवेक सत्वगुणादिकड वचून यथार्थ जावन आशिल्ले तसल त्या परमात्मा ज्ञान इत्यादी संपादन करतच जाऊ का. तज्जे नसकिना मागीर ते सत्वगुणाचे मुक्ती कोण योग्य रीतीरी अनामय जावन आशिल्ले तसल त्या जीवस्वरूप त्या परमात्माले दास्यत्व त्या स्वीकार कोण तज्जेन परम पावन जावन आशिल्ले तसल त्या मोक्ष पारमेश्च त्या प्राप्त जावत तसल साधना तसल हे बंधनिवृत्तीचे खंयची जावका जाल्यार योग्य जावन स्वपरीक्षा नित्य निरंतर आमगेला ताना देव घडोवो म्हणून देवाल्या प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु.